सातारा प्रकरणामध्ये अपडेट आहे। सातारा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। साताऱ्याचे भाजप जिल्हाध्यक्ष सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबन प्रकरणी चर्चेची शक्यता सुद्धा यावेळी वर्तवली जाते। एकीकडे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांसोबतही तीनही मंत्र्यांची बैठक पार पडते। पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाप्रकरणी चर्चेची शक्यता वर्तवली जाते। मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। सातारा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जातंय। प्रकरण काय आहे? सातारा जिल्हा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मागणीची शक्यता आधीच आहे। दुसरीकडे सातारा जिल्हा परिषदेच्या 2 सभासदांना मतदान करण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप होतोय। शिवसेनेचा व्हीप असताना पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या दोन्ही सदस्यांच्या निलंबनासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्याची सूत्र माहिती देतात। तर पक्षाविरोधात जाऊन काम केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंवर पक्षातील आमदार अजूनही नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांची सुद्धा काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक होणार आहे। दोन्हीकडून बैठकांचा सिलसिला आणि बैठकांचं सत्र चर्चा अजूनही सुरू आहे या राडा प्रकरणी। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, घडामोडी वेगाने घडतायत। एकीकडे उपमुख्यमंत्र्यांसोबतची त्यांच्या मंत्र्यांची बैठक, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची त्यांच्या मंत्र्यांची बैठक। श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर सातारा जिल्हा परिषदेचा वाद आता याच सभागृहामध्ये पोहोचलेला आहे, ज्या ठिकाणी आता अधिवेशन सुरू आहे। अवघे 2 दिवस राहिलेले आहेत। 25 तारीखला अधिवेशन संपणार आहे। मात्र त्याआधी 2 मित्र पक्षांमध्येच कुठेतरी या निवडीवरून जुंपल्याचं बघायला मिळतंय। शंभूराजे देसाई जे मंत्री आहेत आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर साताऱ्याची धुरा त्यांच्याकडे होती, त्यांना कुठेतरी धक्काबुक्की जी आहे ती करण्यात आली, मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। परिषदेत खऱ्या अर्थाने तो आवाज त्यांनी उठवला। त्यानंतर विधानसभेमध्ये देखील या विषयावर चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले। मात्र तरी देखील 2 पक्षांमध्ये आता स्वतंत्र बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। एक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्र्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याचसोबत अतुल भोसले जे त्या ठिकाणचे आमदार आहेत, सगळ्यांची बैठक जी आहे ती बोलवली आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचं, मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाजूलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन आहे। त्या दालनामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराजे देसाई, उदय सामंत असतील, इतर मंत्री आणि काही आमदार शिवसेनेचे यांची बैठक बोलवली आहे। अर्थात आपण जर सभागृहातलं जर चित्र पाहिलं असेल तर कुठेतरी ठिणगी जी आहे ती सभागृहामध्ये देखील दिसत होती। मुख्यमंत्री देखील या संपूर्ण प्रकरणावरून नाराज होते। तुम्ही सत्तेतले आमदार आहात, आपण मित्रपक्ष आहोत, मग पायऱ्यांवर आंदोलन करण्याची आवश्यकता का भासली, असं खरं तर मुख्यमंत्र्यांचं मत होतं। आणि अर्थातच ज्यावेळी विधानसभाचं कामकाज सुरू झालं त्यावेळी अर्जुन खोतकर यांनी अर्थातच हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सभागृहामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडलं। मात्र या दरम्यान एक आपल्याला पाहायला मिळालं की उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्या मागे शंभूराजे देसाई असतील, त्यासोबत अर्जुन खोतकर, उदय सामंत, इतर जे भाजप शिवसेनेचे मंत्री आणि नेते होते ते होते आणि कुठेतरी एक चर्चा जी सुरू होती। मात्र या चर्चेदरम्यान असं दिसत होतं की दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी आलबेल नाही। साताऱ्याचा मुद्दा गाजलेला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून कुठेतरी 2 पक्षांची मनं जी आहेत ती दुभंगलेली आपल्याला बघायला मिळाली आणि अर्थातच आता दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या आमदारांची आणि आपल्या मंत्र्यांची बैठक बोलवली आहे। या बैठकीत नेमके काय पडसाद उमटतायत हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे असतील, त्याचसोबत भाजपचे आमदार अतुल भोसले असतील, हे मुख्यमंत्र्यांकडे त्यांचं म्हणणं मांडतायत। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शंभूराजे देसाई, नेमका तिथे काय प्रकार घडला हा संपूर्ण प्रकार उपमुख्यमंत्र्यांना सांगताना आपल्याला बघायला मिळते। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। ताळमेळ, सुसंगता आणि सहकार्याचा अभाव इथे काहीसा पाहायला मिळतोय। अपडेट घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।